मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच नागपुरात येणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली आहे। मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपुरात येत असल्यामुळे स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या कर्मभूमीत येणार आहे, नागपुरात येणार आहे। त्यानिमित्तानं त्यांचं निवासस्थान असलेल्या त्रिकोणी पार्क परिसरामध्ये दिवाळीचं वातावरण आहे। इथले रहिवासी दिवाळी साजरी करणार 12 तारखेला। माझ्यासोबत काही रहिवासी आहेत, त्यांना विचारूया, सर काय प्लॅन आहे? तुमचा लाडका देवेंद्र मुख्यमंत्री म्हणून येतोय पुन्हा। देवेंद्र आमचा लाडका असला तरी आता आमच्यासाठी देवेंद्र जीच आहेत आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे इथे। म्हणून सगळ्यांनी मिळून आम्ही असं ठरवलेलं आहे की जेवढे त्रिकोणी पार्कात साधारण 40-45 घरं आहेत त्या सगळ्या घरांवर विद्युत रोषणाई केली जाईल, तेलाचे दिवे लावू आणि पूर्ण त्रिकोणी पार्कात रांगोळी टाकून आम्ही त्यांचं स्वागत करायचं ठरवलेलं आहे। जणू काय दिवाळी साजरी होणार। ही देव दिवाळी आहे। नुकतीच साधी दिवाळी होऊन गेली, आमच्यासाठी ही देव दिवाळी आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनाच भरपूर आनंद झालेला आहे आणि आम्ही तो व्यक्त करणार आहे। रोषणाई आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करू। 19चं आमचं ते हुकलं होतं काही कारणामुळे, त्यांच्याबरोबर गद्दारी केली होती काही पार्टीनी, त्याच्यामुळे ते आमचं राहून गेलं होतं। त्याच्यामुळे त्याची कसर काढत आम्ही 2024 करणार आहे आणि 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी इथे आगमन करावं त्रिकोणी पार्कात, ही आमची इच्छा आहे। सर तुम्ही काय सांगणार? हम जैसा सभी लोगों ने बताया, हम लोग जोर शोर से तैयारी कर रहे हैं। पूरे त्रिकोणी पार्क जो लोग हैं सब लोग लाइट जलाएंगे, सब लोग तेल के दिए जलाएंगे, हर घर के आगे रंगोली रहेगी। हम लोग बहुत उत्सुक और बहुत खुश हैं। सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।